सावर्डे तालुका हातकणंगले येथील बौद्ध समाज येथे नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदी निवडून आलेल्यांचा सत्कार माननीय आमदार डॉ. सुजित मिंचेकर साहेब, संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी डॉ. मिंचेकर साहेब म्हणाले, शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत भरपूर योजना आहेत। त्या योजना केवळ सबसिडी पुरत्या मर्यादित न ठेवता योजना अंमलात आणून स्वतः उद्योगात वृद्धिंगत व्हा। माझे आई वडील नेहमी सांगायचे, नोकरी करण्यापेक्षा उद्योगपती होऊन नोकरी करणारे व्हा। समाजातून मुले चांगले शिक्षण घेऊन आज डॉक्टर, वकील होत आहेत, याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले। या संस्थेने निवडून आलेल्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा विशेष सत्कार करून त्यांचा आदर सन्मान केला, हे खरोखर कौतुकास्पद असल्याचे सांगितले। यावेळी आळते जिल्हा परिषद सदस्य डॉ. वर्षा सावर्डेकर वहिनी, कुंभोज जिल्हा परिषद सदस्य सौ शीतल यादव वहिनी, रुकडी जिल्हा परिषद सदस्य श्री अतिश शिंगे, कबनूर जिल्हा परिषद सदस्य श्री कुमार कांबळे, शिरोळ पंचायत समिती सदस्य श्री मिलिंद कुरणे, सावर्डे पंचायत समिती सदस्य सौ माधुरी परीट वहिनी, इचलकरंजी नगरसेवक श्री अविनाश कांबळे, सौ पल्लवी कदम, डॉ. आदिनाथ तासगावकर, डॉ. स्वजित दीक्षित तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमासाठी माननीय जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, मराठा मोर्चा समन्वयक हनुमंत पाटील, सौ वेणुताई माने, उपसरपंच प्रवीण चव्हाण, माननीय सरपंच भागवत कांबळे, परशुराम चव्हाण, प्रज्योत सूर्यवंशी, रोहन चव्हाण, सुधीर कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश सावर्डेकर, संजय दीक्षित, प्रभाकर चव्हाण, नितीन कदम, राहुल सावर्डेकर, रमेश कांबळे, सुरेश कांबळे, महावीर परीट, परशुराम चव्हाण, शीतल कांबळे, सागर लाटवडेकर, जयसिंग कांबळे, सुभाष कांबळे, यशवंत कांबळे, अण्णा संभाजी कांबळे, सतीश कांबळे, शीतल खोत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते।